थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जो विषय पाहणार आहोत, आगामी विधानसभा निवडणुका ज्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत त्यांची अजून घोषणा झाली नसली तरी या विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी मतदारांच्या संदर्भात काही भूमिका मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत। या संदर्भात आम्ही काल परवाही एक व्हिडिओ केला होता। या मतप्रवाहामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी मतदार साधारणतः 2 गटात विभागला गेला होता, परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर जर आपण पाहिलं तर तो ठोसपणे संविधान बचावच्या बाजूने गेला होता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये संविधान बचाव हा मुद्दा नाही, परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गेली 2.5 वर्ष महायुतीचं जे सरकार आहे, ज्या महायुतीच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयानं देखील आपल्या निकालपत्रात बेकायदेशीर म्हटलेलं आहे, परंतु तशी ठोस कृती कोणती केली नाही। त्यामुळे या सरकारचं काम पाहून या निवडणुका होणार की विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने जसा अजेंडा आणला तसाच अप्रत्यक्ष अजेंडा हा विधानसभा निवडणुकीत असेल का। पण याहीपेक्षा आंबेडकरी मतदारांच्या अनुषंगानं ही निवडणूक यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण आंबेडकरी समाजाचे खास करून बौद्धांचे अनेक प्रश्न या सध्याच्या वर्तमान काळात असलेल्या सरकारने निर्माण केले आहेत असा आरोप केला जातो। परंतु आंबेडकरी समुदाय किंवा बौद्ध समुदाय किंवा देशातल्या संपूर्ण दलित समाजाच्या संदर्भामध्ये जे सरकार असतील त्यांनी कायम प्रश्न निर्माण करून ठेवलेले आहेत। मग आता प्रश्न आहे की येत्या लोकसभेमध्ये आंबेडकरी मतदारांनी इंडिया आघाडीला मतदान केल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना जवळपास 30 जागांपर्यंत किंवा त्याच्या पुढे त्यांना जाता आलं आणि यामध्ये आंबेडकरी मतदार हा निर्णायक ठरला आहे असा सूर पुढे आलेला आहे आणि तो वास्तव देखील। पण या एका कारणामुळे किंवा या निर्णयामुळे बौद्ध समाजाला, खास करून आंबेडकरी समाज ही एक व्यापक संकल्पना आहे, पण बौद्ध समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळावं महाविकास आघाडीकडून असा एक सूर उमटला आहे। या संदर्भामध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनाच्या अंतिम कालखंडामध्येच त्यांनी भारतीय संविधान, बुद्ध अँड हिज धम्म आणि प्रस्तावित रिपब्लिकन पक्षाची एक घटना असेल तर या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली आणि त्याच काळामध्ये त्यांनी धर्मांतरही केलं। धर्मांतर करूनही त्यांनी या देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या परिघामध्ये स्वतःला अगदी व्यापक नेतृत्व म्हणून ठेवलं आणि म्हणून प्रस्तावित रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात त्यांनी पहिली जी पत्र लिहिली प्रल्हाद प्रकयात्रे, SM जोशी यांना, त्यावरून आपल्याला कळतं की बाबासाहेब किती व्यापक पद्धतीने राजकीय नेतृत्वामध्ये येतात। त्यांचं नेतृत्व हे लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांना घेऊनच राहिलेलं आहे। आता ही 3 मूल्य जर आपण तपासली म्हणजे महायुती सरकार आणि महाविकास आघाडी या तिघांमध्ये ही जर 3 मूल्य जर आपण तपासली, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तर या 3 मूल्यांचा अभावच दिसतो। म्हणजे आज महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी सत्तेवर आली आणि ते स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांनिशी सर्व समाजाला न्याय देतील हाही जसा भाबडेपणा आहे, तसा महायुतीमध्ये असलेले घटक दल म्हणजे भाजप आणि अन्य पक्ष हे सत्तेत असताना किंवा येताना त्यांची फिलॉसॉफीच जर विषमतेवर आधारित असतील तर ते हे करतील हेही संभवत नाही। दुसऱ्या बाजूला आंबेडकरी राजकीय पक्षांचं जे राजकारण आहे हे राजकारण निवडणुका जिंकण्याच्या अनुषंगानं कधी दिसत नाही, कारण निवडणुका जिंकण्यासाठी सर्वात आधी मतदारसंघ बांधावे लागतात। आपल्याला माहित आहे की समाजवादी चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, या चळवळींनी म्हणजे स्वतःला त्या ठिकाणी, कम्युनिस्ट चळवळींनी तर आदिवासी भागामध्ये स्वतःला इतक्या एकजीवपणे त्या आदिवासी भागांमध्ये वेगळ्या चळवळी उभ्या करताना वास्तविक आदिवासी भागामध्ये ती ना जाती चळवळ होती ना वर्गीय चळवळ होती, परंतु ती वर्गीय चळवळीच्या आधाराने त्यांनी आदिवासी समूहामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने चळवळी बांधल्या
की त्यांचे मतदारसंघ देखील आपोआप उदयास आले. आंबेडकराईट पक्षांनी अशा प्रकारचं मतदारसंघ बांधण्याचं राजकारण किंवा तशा प्रकारची राजकीय रणनीती अवलंबली असल्याचं दिसत नाही. इव्हन बहुजन समाज पक्षाचं जरी आपण उदाहरण घेतलं की उत्तर प्रदेशमध्ये ते सत्तेवर आले, परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना यश का मिळालं नाही, तर महाराष्ट्रामध्ये त्यांचे मतदारसंघ बांधले गेले असं कधी दिसलं नाही. अर्थात विधानसभा वाईज त्यांचे अध्यक्ष राहिले, परंतु इथला मिडल क्लास हा आतून त्यांच्या सोबत असल्यामुळे तो एक प्रभाव दिसत होता, परंतु मतदारसंघ मात्र बांधले गेले नाही. आणि जर मतदारसंघ बांधले गेले नसतील तर कुठल्याही राजकीय पक्षाला राजकीय परिणाम देणं शक्य राहत नाही किंवा त्यात विजयी होणं हे शक्य राहत नाही. आता विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने आंबेडकरी समाजाला किंवा बौद्धांना अधिक प्रमाणात तिकीटं द्यावी, ही जी मागणी आहे, ही मागणी एक तात्कालिक समस्या म्हणून आपण जरी गृहीत धरली तरी या मागणीच्या मागे म्हणजे यावर अनेक वाद आणि विवाद झाले आहेत की स्वतःच्या पक्ष बांधणी आणि मतदारसंघ बांधणीपेक्षाही इतर पक्षांकडे सातत्यानं आपण तिकीट मागण्याचा जो प्रयत्न करतो तो कितपत न्याय्य असू शकेल. कोणत्याही पक्षाची एक रणनीती असते, त्यांची ध्येयधोरणं असतात, त्यांची व्यक्त होण्याची राजकारणातली बाब वेगळी असते आणि अंतर्गत त्यांची असणारी बाब वेगळी असते. आता मग आंबेडकरी समाजाला तिकीट द्यायची म्हणजे कोणाला द्यायची? म्हणजे ती काँग्रेस अंतर्गत असणाऱ्या बौद्धांना द्यायची का, त्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना द्यायची का? जर तसं असेल तर काँग्रेसचाही एक निकष ठरलेला आहे आणि तो महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष पाळतील. म्हणजे जर तिकीटच द्यायचं असेल तर सातत्यानं जे समाजासाठी काम करू शकत नाही अशा लोकांसाठी तिकीट देणं हा एक क्रायटेरिया ते ठरवतात. दुसरा क्रायटेरिया की चळवळीतून आलेल्या माणसांना ते आपल्याकडे वळवून घेण्याचा मोठा प्रयत्न करतात. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते काँग्रेसने आपल्या बाजूला घेतले. त्यामुळे काँग्रेसने नंतर आता अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसने असं राजकारण केलं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातले त्यांचे सहकारी ज्यावेळी काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी काँग्रेसपेक्षाही काँग्रेसकडे गेलेल्या त्या नेत्यांच्या विषयीचा राग समाजामध्ये आजही कायम आहे. आणि आज महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल यांचं एक धोरण स्पष्ट झालेलं आहे की आता आंबेडकरी समाजाचे जे नेते असतील, राजकीय नेते, त्या नेत्यांपेक्षाही समाजासमोर अशा परिस्थितीला आणायचं की जेणेकरून तो समाज नेत्यांकडे न पाहता त्या भूमिकेकडे पाहून त्यांच्याकडे आपसूक वळेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं तर संविधान बचावची जी भूमिका, आता संविधानाचा अजेंडा, संविधान बचावचा अजेंडा काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये सत्ता, केंद्रामध्येही सत्ता राहिली, अनेक संविधान संशोधनं केली गेली. म्हणजे ती भाजपाची सत्ता असू द्या किंवा काँग्रेसची सत्ता असू द्या, त्यांनी संविधानामध्ये जी संशोधनं केली आहेत ती लोकशाहीच्या मूल्यांना वाढवण्यासाठी की लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी की लोकशाही मजबूत करण्यासाठी की लोक कल्याणासाठी याचा अजूनही शोध लागत. अशा वेळी हा संविधान बचावचा जो अजेंडा येतो आणि या अजेंड्याच्या सोबत केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले आंबेडकरवादी दलित जे आहेत ते संपूर्ण गेलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमतापासून रोखता आलं. तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर जाण्यापासून त्यांना रोखता आलं. अर्थात आज भाजपाकडे जेवढ्या जागा आहेत त्याच्यातल्या कित्येक जागांवर आक्षेप आहेत निवडणूक आयोगाकडे, ही गोष्ट चाललेली आहे. अर्थात तो आपला आजचा मुद्दा नाही. आपला मुद्दा आहे बौद्ध किंवा आंबेडकरी मतदार जे आहेत महाराष्ट्रामध्ये यांची आकडेवारी अनेक मतदारसंघांमधली जाहीर केली जाते. म्हणजे अनेक
विचारवंतांकडे ही आकडेवारी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. महाराष्ट्रातले किती विधानसभा मतदारसंघ, किती लोकसभा मतदारसंघ हे दलित बहुल, आंबेडकरवादी बहुल किंवा बौद्ध बहुल आहेत, किंवा त्यांचा प्रभाव आहे, किंवा त्यांच्या मतदानाला निर्णायक अर्थ त्या ठिकाणी आहे, अशी आकडेवारी खूप आहे. परंतु या आकडेवारीच्या अनुषंगाने आपण एक साधा प्रश्न जर केला तर त्यांच्यामध्ये तुम्ही बांधलेला असा एखादा वार्ड आहे का? विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ सोडून देऊ, परंतु आंबेडकरी सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी एखादा वार्डनिहाय मतदारसंघाची तरी बांधणी केली आहे का? अशी बांधणी जर केली असेल आणि त्या ठिकाणी ती आकडेवारी, तर त्याला काहीतरी अर्थ निश्चितपणे प्राप्त होतो. आता राहिला प्रश्न, आंबेडकरी बुद्धिजीवींच्या प्रभावाने लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी मतदार हा इंडिया आघाडीच्या बाजूने गेला, या म्हणण्यालाही तसा अर्थ नाही. आपण पाहिलं आहे की खैरलांजी अत्याचार ज्या काळात घडला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त आंदोलनं झाली आणि नेत्यांशिवाय ते आंदोलनं झाली. तर महाराष्ट्रातला समाज हा अन्याय, अत्याचार, सामाजिक न्याय या सगळ्यांच्या विषयी एवढा जागृत आहे. बौद्ध समाजातला, आंबेडकरी समाजातला प्रत्येक नागरिक जो शिक्षित आहे, जो मध्यमवर्ग आहे, तो किमान बाबासाहेबांना वाचतो आणि ते वाचल्यानंतर त्याची विचार करण्याची एक पद्धत बनते. आणि ती विचार करण्याची पद्धत जेव्हा अनेकांची होते तेव्हा कुठल्याही घटना संदर्भामध्ये ते एक समान विचार करायला लागतात आणि त्याची एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया बनते. आणि ही उत्स्फूर्त प्रतिक्रियाच लोकसभा निवडणुकीमध्ये देखील प्रत्यक्षात प्रत्ययास आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने कोणत्याही राजकीय नेत्यांना सोबत न घेता बौद्ध किंवा आंबेडकरी मतदारांना आपल्या सोबत आणण्याचा जो आत्मविश्वास त्यांनी ठेवला त्याचं रहस्य याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आज आता बुद्धिजीवी म्हणजे त्याच्यात साहित्यिक असतील, विचारवंत असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकारही असतील, संशोधक असतील, कदाचित वेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी ते जे खाजगी क्षेत्रामध्ये विचार करू शकतात, अशा सगळ्या क्षेत्रांमधली लोक हे असू शकतात. परंतु आपल्या या सगळ्या प्रकारांमध्ये म्हणजे अनेक विचारवंत देखील वेगळ्या शासनाच्या काळात वेगळ्या समित्यांमध्ये असतात. अनेक या संदर्भामधले अनेक विचारवंत शासनाच्या वेगळ्या समित्यांवर, वेगळ्या घटकांवर असतात, सदस्य असतात, अध्यक्ष असतात, काय तर ते देखील त्या त्या काळातल्या शासनाचे, सरकारचे एक लाभार्थी असतात. म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या समित्यांवर, त्यांच्या सरकारमध्ये ज्यांनी काही लाभ मिळवले ते लाभार्थी असतात. आणि लाभार्थी हा समाजाला प्रेरणा देत नाही. आंबेडकरी मतदार किंवा आंबेडकरी समाज समूह हा स्वयंस्फूर्तच विचार करतो आणि त्यामुळे तो लोकसभेत जे व्यक्त झाला तो स्वयंस्फूर्तपणे व्यक्त झालेला आहे. विधानसभेतही तो तसाच व्यक्त होईल. परंतु त्याचं केवळ भांडवल करून बार्गेनिंग पॉवर काही लोकांनी वाढवणं आणि तसे प्रस्ताव सादर करणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी आपले मतदारसंघच न बांधणं. पक्ष संघटनांच्या कार्यकारिण्या जरी असल्या तरी कोणत्याही 2-4 मतदारसंघांवर ते कॉन्सन्ट्रेट करत नाही. निवडणुका जिंकण्याच्या ईर्षेने राजकीय पक्ष किंवा राजकारण करण्याची ते ईर्ष्या ठेवत नाही. या मूलभूत गोष्टी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आंबेडकरी मतदारांच्या सतसत विवेकशीलतेने घेतलेल्या निर्णयाचं भांडवल करून कोणत्याही बुद्धिजीवी गटाला, कोणत्याही राजकीय पक्षाला आंबेडकरवादी समाज समूहाकडून परिणाम प्राप्त होणार नाहीत. आणि परिणामी हा समुदाय कधी पुरोगामी पक्ष म्हणवणाऱ्या आघाड्यांकडे जाईल तर कधी
संविधान वाचवणाऱ्या आघाड्यांकडे जाईल आणि ह्या आघाड्यांकडे जात असताना त्या आघाड्या त्याच्याकडे स्वातंत्र्य, समता, बंधुता या दृष्टीने कधी पाहणार नाहीत आणि त्याच्यासाठी सत्ता ते राबवणार नाहीत हे त्या समुदायालाही माहीत आहे. परंतु आपण किमान सामाजिक सुरक्षेच्या आणि कायद्याच्या सुरक्षेच्या एका चौकटीत राहावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि आपण जर पाहिलं दुसऱ्या बाजूला की हा जो उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे किंवा आरक्षणाच्या क्रिमिलेअरचा जो प्रश्न आहे, यावर संपूर्ण देशातला आंबेडकरी समुदाय प्रचंड जागृत आहे. न्यायालय असेल, न्यायालयाच्या माध्यमातून कुठलंही सरकार ते आणण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात जर आपण सांगायचं म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कोणत्याही सुधारणा कायदा हे जे अस्तित्वात असतं किंवा कुठल्याही, ते केवळ कायद्यामुळे अस्तित्वात राहत नाही, सुरक्षित राहत नाही, तर सामाजिक जागृती जी आहे, सामाजिक जागृती हे तुमचे हक्क सुरक्षित ठेवते. त्यामुळे कायद्याने सुरक्षित असण्यापेक्षा ते सामाजिक जागृतीने अधिक सुरक्षित असतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व. याही काळात उपवर्गीकरणाच्या संदर्भात देशभरात जी चर्चा आहे, जो विरोध आहे, ते जर आपण पाहिलं तर निश्चितपणे बाबासाहेबांचं ते वाक्य हे 100% सत्य ठरतं. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खास करून म्हणजे कोणता प्रतिवाद म्हणून नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षांवर टीका म्हणून नाही किंवा कुठल्याही बुद्धिजीवींच्या संदर्भामध्ये मत व्यक्त करणं म्हणून नाही किंवा आंबेडकरी मतदारांकडून एक प्रतिनिधित्व म्हणून नाही, तर सारासारपणे या गोष्टींवर मूलभूतपणे विचार केल्याशिवाय आणि दीर्घकालीन अजेंडा घेऊन चालल्याशिवाय आणि त्यावर काम केल्याशिवाय सत्तेच्या परिघातमध्ये येण्याचा आंबेडकरवाद्यांचं जी इच्छाशक्ती आहे ती फलद्रूप होण्यास अडथळे निर्माण होतील. हे अडथळे निर्माण होऊ नयेत आणि म्हणून या परिस्थितीवर निश्चितपणे विचार करावा. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेर आंबेडकरी राजकारण फोपावतं आहे किंवा ते मोठं होताना आपल्याला दिसलं. महाराष्ट्रामध्ये नेमकी काय अडचण आहे, संख्याबळ आहे, विचार आहे, साधनं किमान मध्यमवर्गांच्या अनुषंगानं त्यासाठी लागणारी आहेत, इच्छाशक्ती आहे. मग असं काय नेमकं घडतं की ज्यामध्ये महाराष्ट्रातला आंबेडकरवादी हा सत्ता परिघाच्या बाहेर राहतो. एक काळ तो सत्ताधारी पक्षांवर त्याचा एक दबाव गट नेहमी असायचा. आज तो दबाव गटही झुगारून गेल्याचं दिसतं आहे. आणि म्हणून या परिस्थितीचा आपण सगळ्यांनी आत्मचिंतनपूर्वक विचार करायला हवा. हेच आजच्या या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे. आपण ऐकून घेतलं, आपण हा व्हिडिओ पाहिला तर निश्चितपणे लाईक करा, आमचा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.